3 दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत आहे. आता तुमचा तेवढा आवाज जाऊ दे मुख्यमंत्र्यांना, म्हणजे आजच्या सुटून जाईल मागण्या मान्य होईल. राजेभाऊ नाही तर बरोबर नाही वाटलं. सगळ्यांना जय शिवराय. आपल्या विश्वाच्या पंढरीत, या विठुरायाच्या नगरीत, या पावनभूमीत, या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी रोहितदादा पवार साहेबांनी उपोषण ठेवलंय. आपण सगळेजण सोबत आहोतच. आईला मला बसून बोलताय ना, मला ते उभारून बोलायचं सवय, ते बसून कुठं जुळायला लागलं. हो ना, मी ऐक बसू का? जाऊन दे, उभा राहून बोलतो. यार आगेचे ना, मी आगे तर कुठतो आणखी. यार किती कोचे तर तुम्ही. बस झालं, तुमच्या खिशात टाका. या देशातल्या, या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटला, एकवटणार सुद्धा आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहेत. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत लय मचाळ आहे. तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत. तुम्ही काही मागा, टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड आहे हो, हे प्रश्न सोडीन. आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कुंकडवी, धडाधडा सुरू असतं सगळं. मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत